अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना झाला आहे. आता DGCA ने प्राथमिक अहवाल रिपोर्ट जाहीर केलाय. याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स बद्दल काय माहिती दिली आहे ते पाहूयात. ब्लॅक बॉक्समध्ये 2 डिव्हाइस होते. एक सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा सॉलिड स्टेट कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे दोन्हीही डिव्हाइस आपापल्या जागेवर ओरिजिनल जागेवर भेटलेले आहेत. म्हणजेच टेल पोर्शनमध्ये जे की मागचा भाग आपल्याला दिसत होता ऍक्सिडेंट नंतर त्या भागामध्ये हे दोन्ही रेकॉर्डर आपल्याला भेटलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये हे जे सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे ते बंबार्डियर कंपनीचं आहे. हे 2010 मध्ये फिट केलेलं होतं आणि हे 25 घंट्यापर्यंत डेटा रेकॉर्ड करू शकतं. म्हणजेच काय तर ऍक्सिडेंटच्या 25 घंट्या अगोदरपर्यंतचा पूर्ण डेटा याच्यामध्ये रेकॉर्ड होतो. आणि हे जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे हे हनीवेल कंपनीचं होतं. हे 3 मे 2021 ला इन्स्टॉल केलेलं होतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 आवरपर्यंत डेटा रेकॉर्ड होतो. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये सगळे व्हॉइसेस रेकॉर्ड होतात आणि ह्याच्यामध्ये सगळा टेक्निकल डेटा रेकॉर्ड होतो. आता हे दोन्ही आगीमुळे डॅमेज झालेले आहेत, पण ह्याच्यातलं जे SSFDR आहे म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे ते रिकव्हर झालेलं असून त्याच्यावर अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे ते जरा जास्तच जळाल्यामुळे आणि त्याची कंपनी दुसरी असल्यामुळे लाईक हनीवेल असल्यामुळे ह्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि हे डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि या रिपोर्टच्या पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यशस्वी मराठीला फॉलो करा.